ऑस्टिओपोरोसिसच्या मॅनेजमेंटसाठी 2 नवीन ड्रग्स आलेत बाजारात. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, हाडं ठिसूळ होणे. पोस्ट मेनोपॉज मध्ये वुमन मध्ये होतात आणि ओल्ड एज मध्ये हाडं ठिसूळ होऊ शकतात, तर ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. त्यात 2 नवीन ड्रग्स आलेत. मोस्टली नवीन ड्रग्स आल्यास ते इम्पॉर्टंट असतात, कारण काही ना काही त्याचे ऍडव्हान्समेंट झालेले असतात जुन्या ड्रग्सच्या तुलनेत. तर पहिलं ड्रग आहे ॲबोलोपॅराटाईड. हे पॅराथायरॉइड हार्मोन अॅनालॉग आहे. ह्याच्या अगोदर एक टेरिपॅराटाईड म्हणून आपण ड्रग यूज करत होतो, त्याचंच हे म्हणजे ऍडव्हान्स फॉर्म आहे ॲबोलोपॅराटाईड. आणि हे पॅराथायरॉइड हार्मोन अॅनालॉग हे मग काय करतं, बोनचं फॉर्मेशन इन्क्रीज करते, म्हणजे अॅनाबॉलिक इफेक्ट आहे ह्याचा. दुसरं आहे तुमचं रोमोसोझुमॅब म्हणून एक मोनोक्लोनल अँटीबॉडी, आणि हे बाइंड कशाला करते, क्लोरोस्टिन नावाचं एक मॉलिक्युल असते त्याला बाइंड करते, आणि त्याला बाइंड केल्यानंतर काय होतं, बोन फॉर्मेशन आपोआप इन्क्रीज होते. तर लक्षात राहा, ॲबोलोपॅराटाईड पॅराथायरॉइड हार्मोन अॅनालॉग आहे, ते आहे म्हणजे पॅराटाईड सारखं. दुसरं रोमोसोझुमॅब आहे, एक मोनोक्लोनल अँटीबॉडी क्लोरोस्टिन नावाच्या मॉलिक्युलर बाइंड होते, आणि ह्याचा पण अॅनाबॉलिक इफेक्ट, दोघांचा इफेक्ट काय, बोनचं फॉर्मेशन इन्क्रीज करायचं. तर हे लक्षात राहू द्या ऑस्टिओपोरोसिसच्या मॅनेजमेंटसाठी. आणि ह्याचा जे डोस आहे रोमोसोझुमॅबचा, ते 210 मिलीग्रॅम सबक्युटेनियस वन्स अ मंथ इंजेक्शन 1 इयरसाठी असं यूज करतो आपण.